पोंदेवाडी खारावस्ती जो अष्टविनायक रस्ता आहे त्याच्या शेजारी ह्या वृद्ध आजी राहतात. साधारण 90-95 किंवा 100च्या आसपास वय असावं. तर त्या काल इथं घरापुढे आपले गवत काढत होत्या आणि गवत काढत असताना अचानकपणे एक भामटा आला आणि त्यांनी त्यांच्या गळ्यातील जी पोत आहे, साधारण एक अर्धा पाऊण तोळ्याची पोत असेल, दागिना असेल तिच्यात, आणि ती यांना चाकू दाखवून एकदम दिवसा डावळ्या त्यांनी लुबाडून नेली. मोटरसायकल आला आणि तो इकडं पारगावच्या दिशेने गेला. तर त्याने चाकूचा दाग दाखवला आणि वरबडून तो लगेच पळून गेला. तर साधारण या आजीचंही नुकसान झालं आणि त्या जरा भयभीत झाल्या. तर नेमकं काय घटना घडली, कसं घडली, तर थोडं समजून घेऊन ये. किती जण आले होते काल? काय काय झालं ते सांग. हा? काल काय काय झालं ते सांग. खाली मस्त नको. तिकडे बघ, तिकडे बघून सांग. हा 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 किती जण आले होते? ठीक आहे, आजीला वयामानामुळे ऐकाय येत नाही. आपले माजी सरपंच आहेत बबनराव वाळूंज. तर आता नेमकं काय झालं सरपंच? तुमच्या कोण आहेत त्या नातेवाईक? आमची मोठी भाऊजाई आहे हां आणि ती दिवसभर घरीच असते, वय जास्त असल्यामुळं. हां आणि घरी काहीतरी टाइमपास करायचं म्हणून आपलं खुरपं घेऊन गवत काढत होती. आणि ते काढत असताना कोणतरी अनोळखी माणूस आला आणि तिला धाक दाखवून गळ्यातील काय थोडंफार मणी वगैरे होते तो हिसकावून घेऊन गेला आणि तो पारगावच्या दिशेने निघून गेला. मग तरी म्हणजे असं आमची भाऊजाई अशी सांगते की तिला चाकूचा धाक दाखवला आणि मग त्यांनी माझ्या गळ्यातलं हिसकून घेतलं आणि तो निघून गेला. तरी अशा घटना वारंवार होत आहेत. इथं सुक्रे आमच्या शेजारीला इथं एक अशीच वयस्कर महिला, त्यांचंही अशाच प्रकारचे गेल्या 2 महिन्याच्या आसपास त्यांचाही असा दागिना घरी येऊन वरबडून घेऊन गेला. असे वारंवार घटना घडतात. तरी अशा घटना घडू नयेत अशा प्रकारची मी आपल्या प्रशासनाला विनंती करतो. तर पहा, ज्या वृद्ध आजी आहेत तर त्या समोर आहेत आणि एकदम अचानकपणे आला चोरटा मोटरसायकल, त्यांना चाकूचा दाग दाखवला आणि गळ्यातली मणी काय असतील ते सोन्याचे साधारण अर्धा पाऊण ग्रामचे होते आणि ते घेऊन पारगावच्या दिशेने गेला. तर अशा म्हणजे घरापाशी किंवा असं ज्येष्ठ वृद्ध महिला हिरून पुन्हा चोऱ्यांचे प्रकार सुरू झाले आहेत. याबाबत पारगाव पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे आणि त्यांनी तपास सुरू केलेला आहे. परंतु प्रत्येक नागरिकांनी सुद्धा सतर्क राहिलं पाहिजे आणि जेणेकरून अशा चोऱ्या होणार नाही यासाठी काळजी घेतली पाहिजे. जेणेकरून ज्येष्ठ नागरिक किंवा जे महिला आहेत घरी, तर त्यांच्याकडे सुद्धा काही दागिने असतात किंवा आपले कपाटात दागिने असतात, ते सुद्धा सुरक्षित राहण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि ही घटना घडल्यानंतर आजीसुद्धा जरा भयभीत झालेली आहे. आणि कसं आहे, जुनी ज्या वृद्ध आजी आहेत यांनी पूर्णपणे कष्टाने संपूर्ण कमावलं असतं आणि असा धक्का बसल्यावर त्यांना सहन होत नाही. त्या पद्धतीने प्रत्येकाने आपली सुरक्षितता राखणं गरजेचं आहे.